नमस्कार मंडळी, कसे सगळे? मस्त ना? आम्ही पण मस्त मजेत. तर मंडळी, आता केलंय आम्ही भुईमुग काढायला सुरुवात. तर आता 1-1.5 घमेलं झालंय शेंगा तोडून. एकटीच या, त्यामुळं काय उपटून तोडायच्या म्हणल्यावर जरा टाईम लागतोय. आता आली भक्ती, आता तिला भूक लागली त्यामुळे ती जेवायला बसली. म्हणली मी जेवण केल्यावर मम्मी काढून देते शेंगा आणि तू तोडत बस. तिला लय भूक लागली होती, सकाळी जेवली होती माझ्याबरोबर. आता रानात आली. रानात आल्यावर कसं आहे मंडळी, भूक लागतीच. जेवण करून आलं तरी रानात वातावरणामुळं ह्याच्यामुळं भूक लागतीच. आणि मेन म्हणजे पोरांना तर लगेच भूक लागते काम करायच्या आधी. बघा कशी म्हणते, काम करायच्या आधी. कसं काय रानातलं जेवण कसं काय वाटतंय, नाही का नाही? रानातल्या जेवणासारखा आनंद कुठंच भेटत नाही. एक नंबर रानातल्या जेवणाचा आनंद भेटतो. त्याच्यासारखं सुखाची भाकर वाटतच नाही कुठली. एकदम सुखाने, एकदम शांत आनंदाने जेवायला भारी वाटतं, आहे का नाही बघते? घरातल्या फॅन कसा का असना, पण इथली हवा लय भारी आहे. घरात फॅन लावून कूलर लावून जेवायला बसलं तरी त्याचं काय वाटत नाही. पण रानातल्या हवेशीर वातावरणात, थंड वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळं ती मला जेवायला बसली की म्हणली मम्मी रानातलं वातावरणात जेवायला किती भारी वाटतंय बघ की. बघा आबाळ आलेलं आहे. काल दुपारपासून पावसाने जाम केलं होतं, म्हणजे चिकचिकच चालू होती. एवढा काय मोठा पाऊस नव्हता. पण मग 4 वाजता मला घरी जावं लागलं. काल पण थोड्या शेंगा उपटल्या, तोडल्या आणि तेवढ्याच घेऊन घरी गेले. कारण पाऊस कामच करून द्यायना, गारठून बसल्यावरती काय काम करू वाटतं या. त्यामुळं काल घरी गेले. आता पण वातावरण पावसाचं झालेलं आहे, पण भारी वाटतंय. त्याच्यामुळं आता भक्ती आली म्हणल्यावर काय, आता एवढं 2 वापं कडला न्यायचं आणि तेवढ्या शेंगा तोडायच्या. परत राहिला टाईम तर अजून काढायचा. बायका काय भेटा नाहीत भुईमुग काढायला, कारण कोण आता वारीला ह्याला गेलेले आहेत, त्याच्यामुळं बाया काय भेटा नाहीत. तोपर्यंत म्हणलं चला घरी तरी सुरू करू, घरच्या घरी. आज भक्तीला अभ्यास पण थोडाच होता, त्याच्यामुळं आली थोडी मदत करायला. तर चाललंय तिचं जेवण आता. तोपर्यंत मी करते सुरुवात. आता जेवढा काढला होता मी तेवढा तोडून झालाय. बऱ्यापैकी शेंगा निबार झाल्या. आता गेल्या आठवड्यात सुरू केलं, पण शेंगा काही निबार झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळं परत रहित केलं. आत्या म्हणल्या जरा निबार होऊ दे मग काढू, कारण हा श्रावणातला भुईमुग आहे. श्रावण महिन्यातच येतो काढायला. पण झालाय आता निबार, उगवायला लागल्यात पहिल्या शेंगा ज्या आलेल्या, त्यामुळं केली सुरुवात आता. तर बघा पावसामुळं तिळाचं सुद्धा आमच्या हे होऊन बसलं, कारण आता पावसाने कुठं वाळणार आहे, तर ते फुटून बसलं तीळ. वाळायला साधनच नाही, ऊनच नाही त्याला. त्यामुळे आता तीळ पण काय हाय हीच तीळ पुढच्या वर्षी उगवते ना आता. आणि इकडं सरी काढली होती, पण मोटर बिघडलेली नीट करायला टाकल्यामुळं इकडं काय लावणं झालं नाही. पाणी नाही म्हणलं, पाऊस पण नाही एवढा, लावून कसं काय करायचं. मग सरी काढलेली परत मोडली, कारण त्याच्यात गावात येऊन बसलं. आणि वरच्या तुकड्यात आहे भोपळा लावलाय, आलंय तिकडं पण चांगलं. पण आता इकडं बघू, भेंडी लावायचं चाललंय अजून. चला घेते भुईमुग काढून. काढतो आता मायली की मज्जा मस्ती करत, काय आपलं कॉमेडी काय करत, गाणी म्हणत. आणि मेन म्हणजे आम्हाला आता गावातलं सगळं इथं ऐकायला येतंय. वारीचं पालख्या चाललेल्या सगळी तिकडची देवाचा अभंग हे म्हणलेलं ऐकायला येतंय. त्यामुळं या वातावरणात ते ऐकायला भेटल्यामुळं भारी वाटतंय काम करायला पण. तर चला घेतो भुईमुग काढून.